नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आणि महिला व बालविकास विभाग भरतीसाठीचा अजून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. त्यातील महत्त्वाचे प्रश्न आपण आता पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर प्रश्न आहे पहिला, अजीवनसत्वाच्या अभावामुळे अ, कोणता आजार होतो? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रात आंधळेपणा. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 महिन्याच्या आत. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डोळ्यांच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. तर कोणत्या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते? तर याचे ऑप्शन आहेत मोतीबिंदू, रातआंधळेपणा, दवबिंदू, काचबिंदू. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मोतीबिंदू. पोलिओची लस किती वर्षाखालील बालकांना दिली जाते? तर याचं ऑप्शन आहे 3, 5, 6 आणि 7. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5. कोणत्या सालापासून आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाली? तर ऑप्शन आहेत 1952, 1956, 1957, 1960. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जे की आहे 1958. खालीलपैकी कोणता सार्क देश सदस्य नाही? सार्कचा सदस्य नाही. तर नेपाळ, चीन, मालदीव, अफगाणिस्तान. तर चीन हा सार्कचा सदस्य नाहीये. राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर ऑप्शन आहेत 1951, 1955, 1983 आणि 2000. तर याचं अचूक उत्तर आहे 1955 साली कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी, नवी मुंबई. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नवी मुंबई. मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? 2014, 2016, 2018, 2019. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2014. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम सुरू केला? तर ऑप्शन आहे चीन, जपान, भारत, अमेरिका. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, चीन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात या वर्षी सुरू झाला. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1992. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे नवीन नाव काय आहे? NTEP, NTCPI, NTCP, RNTCPL. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, NTEP. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? टिटनेस, डिप्थेरिया, ओरल पोलिओ लस, BCG यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टिटनस डिप्थेरिया. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना कोणता आजार होतो? मलेरिया, पोलिओ, मुर्दूस, प्लेग. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी, मुर्दूस. बालकुपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोण कार्य करते? ऑप्शन आहेत अण्णा हजारे, अभय बंग, मोहन धारिया, मेघा पाटकर. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अभय बंग. भारतीय प्रमाणके संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दिल्ली. आदिवासी ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक अशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? तर 1000, 2000, 3000 आणि ऑप्शन 4 आहे 50,000. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1000.
1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते? ऑप्शन आहेत 10, 12, 7, 9. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 9. दूरदर्शन पाहताना डॅश डॅश ते डॅश डॅश फूट असे अंतर असावे. 3 ते 5 फूट, 6 ते 7 फूट, 10 ते 12 फूट, 8 ते 9 फूट. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 6 ते 7 फूट. स्निग्ध पदार्थ खालीलपैकी कशापासून मिळतात? डाळ, फळे, शेंगदाणे यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शेंगदाणे. गोवर विरोधी लस बाळाला डॅश डॅश व डॅश डॅश महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. तर गोवर ही लस बालकांना कधी कधी दिली जाते? तर बालकांना याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 9 व 15. बाळाला 9 व 15 महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. रेबीज हा आजार डॅश डॅश प्राणी चावल्यामुळे होतो. मांजर, कुत्रा, म्हैस, लांडगा. याचं उत्तर आहे कुत्रा. अजीवनसत्व कशातून जास्त मिळते? आवळा, गाजर, टोमॅटो, लिंबू. उत्तर आहे गाजर. आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आली? 1970, 1972, 1975, 1977. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जे की आहे 1977. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? 1,000, 3,000, 5,000, 4,000. याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5,000. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस किती रुपये लाभ मिळतो? तर याचं ऑप्शन आहेत 300 रुपये, 700 रुपये, 400 रुपये, 800 रुपये. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 700 रुपये. अमृत आहार योजना कोणाच्या काळात सुरू झाली होती? तर ऑप्शन आहेत एपीजे अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, महात्मा गांधी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एपीजे अब्दुल कलाम. एकात्मिक महिला बाल विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली? 31 ऑक्टोबर 1975, 2 ऑक्टोबर 1974, 2 ऑक्टोबर 1971, 2 ऑक्टोबर 1972. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 31 ऑक्टोबर 1975. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? 10 लक्ष, 2 लक्ष, 5 लक्ष, 7 लक्ष. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2 लक्ष रुपये. तर विद्यार्थ्यांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.